नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सरपमित्र अंकित नाईक पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण मागच्या वेळेस जे आऊल पकडलेले त्यांचं आपण कशाप्रकारे संगोपन केलं आणि कशाप्रकारे त्यांना जंगलात सोडून दिलं हे बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर बघूया पुढे काय होतंय, काय बिघडतंय. तर मंडळी नमस्कार. रमेश नाईक, ते आपण मागच्या वेळेस घुबड पकडलेलं ना त्याचा सॅट सीन झालाय, पण मी सांगेन नंतर. पण तत्पूर्वी आपण त्यातले एक सोडला मध्यंतरी, त्याची व्हिडिओ वगैरे काढली नाही आणि त्याच्यातले 2 राहिलेत ते आपण आता आणलेत. ते या जंगलात सोडायचं. जंगल दाखवते तुम्हाला. जंगल एकदम प्रॉपर आहे. दाखवते थांबा. यो जर जंगल बघलाव ना त्यांना जर असली जागा भेटली ना तर एकदम मस्त, एकदम जर खूप छान जंगल आहे तिथं आपण सोडणार आहोत ना. चला दाखवते. अनबॉक्सिंग. तर अनबॉक्सिंग करते रमेश नाईक. त्याला एक काढलाय, याला आपल्याला सोडायचं आहे. ओमकार नाईक आमचा रफ्तार सुधाकर गोलंदाज. आम्ही याच्याच त्यात सोडत आहोत त्याला जंगलात, मुक्त विहारमध्ये. नाही जाणार. एक मिनिट इथे आपल्याला सोडायचं. इथून मस्त बसलाय एक फीट. ओ हो डेंजर. उडणे केले तयार. अरे पडला. जाईल तो आता झाडावर बसल. डेंजर जाऊन बसलाय निवांत. तो झालाय मस्त फ्रेश झालाय तो. फायनली त्याला पण सोडलेत दोन्यांना. गेला बाहेर गेला तो पण गेला. मी तिकडनं चाललेलो रस्ता बघायला तर तो इकडनं पण पळाला गेला तो.
तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 11 आणि मगाशी आपण जो 2 आऊल सोडलेले त्याच्यापैकी एक इथं आलाय परत. काय आपुलकी आहे काय मला समजत नाही, बट हा बघा तुम्हाला दाखवते मी. हा परत इथं आलाय आणि शांत निरागस आहे एकदम. मला समजत नाही ॲक्च्युली की म्हणजे ठेवू सोडू. उडता येते त्याला पण तेवढा नाही उडता येत. बघूया आजची रात्र ठेवतोय त्याला. ठीक आहे बघू. तर मी तुम्हाला मध्यस्थी बोललेलो की थोडे सॅड फील झालं होतं, कारण तर त्याच्यातला एक निधन पावला होता. त्याला मी एक ठिकाणी नेऊन गाडला, जेणेकरून त्याला म्हणजे कुत्र्याने वगैरे खाऊ नये, त्याच्यामुळं त्याला आम्ही गाडून टाकला होता. हा गाडला आम्ही त्याला. आणि चला भेटूया. हा आहे बल्लालेश्वर फार्म, जिथं आम्ही खूप एन्जॉय केला. आणि काल इथंच त्या आम्ही पक्ष्यांना सोडून सुद्धा दिलं. मस्त फार्म हाऊस आहे.